बघता बघता अवघ्या काहीच दिवसामध्ये दिवाळी आलेली आहे. काहीच दिवस शिल्लक आहेत. लोक वर्षभर आपल्या या सणाची वाट पाहत असतात. दिवाळी, दिवाळी म्हटलं तरी किती छान वाटतं ना. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा सण म्हणजेच दिवाळी. आणि ही दिवाळी जी आहे मेन धनत्रयोदशीपासून साजरी केली जाते. वसुबारस देखील साजरी केली जाते, पण अनेक जणांना माहीत नसल्याकारणाने धनत्रयोदशीचा सण म्हणजे महत्त्वाचा सण असा मानला जातो, तर तसं नाहीये. वसुबारसेला देखील खूप महत्त्वाचं असं स्थान आहे दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये. आजच्या दिवशी असं म्हणतात, की धनाची पूजा करावी, धन खरेदी करावं. धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. या दिवशी लोक खरेदी आणि पूजा करतात. जाणून घेऊया या दिवशी कधी आहे धनत्रयोदशी, शुभ मुहूर्त काय आणि काय करायचं आहे, काय महत्त्व आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, तर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक तर कराच, पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. दिवाळीची जी सुरुवात होते, धनत्रयोदशीचा जो सण आहे, तो कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येतो. म्हणजे त्रयोदशी म्हणजे काय तर 13. त्रयोदशी ही तिथी भगवान शंकरांना देखील समर्पण आहे, प्रदोष धरला जातो. म्हणूनच तुम्ही आजच्या दिवशी भगवान शंकरांची देखील प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे मनोमन. धनतेरस हा शब्द म्हणजे काय? धन आणि तेरस या 2 शब्दांपासून बनवला. 13 या शब्दाचा अर्थ तेरस. म्हणूनच धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व करतो असा हा धनतेरस. या दिवशी काय झालं, समुद्र मंथन जेव्हा चालू होतं तेव्हा अनेक ज्या गोष्टी आल्या, ज्यामध्ये 13 अशा लक्ष्मीच्या प्राप्तीच्या ज्या गोष्टी होत्या, असंख्य अशा गोष्टी त्यातून आल्या. जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी मातेचा देखील या दुधाच्या रूपी सागरातून प्रकट झाली. समुद्र मंथन करताना अनेक असे रत्न देखील प्रकट झाले, 14 रत्न प्रकट झाले. तर त्यामध्येच दिवाळीमध्ये धनतेरस या गोष्टीला असंख्य प्रमाणात महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये देखील जे आहे ते महत्त्व आहे या दिवसाला आजच्या. कारण धन्वंतरीची उत्पत्ती देखील या समुद्र मंथनातूनच झाल्या कारणाने आजच्या दिवशी धन्वंतरींचा देखील जन्मोत्सव साजरा केला जातो, अशी माहिती आपल्या पुराणशास्त्रामध्ये देखील आहे. म्हणूनच धन्वंतरीची पूजा देखील केल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य तर लाभतेच, याशिवाय समृद्धी देखील लाभते. धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला जर अमृतवेल मिळाला तर अमृतवेल जरूर घेऊन या. अमृतवेल म्हणजे काय? तर एक वेल असतो बघा, जो पाण्याच्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या असे झाडं असतात त्यांच्यावरती नकळतपणे वरती चढत जातो. त्याला जरी पाणी नाही मिळालं तरी तो वेल वाढतो, म्हणूनच त्याला अमृतवेल म्हणतात. आणि हा अमृतवेल धन्वंतरीच्या हातामध्ये आहे. जसा अमृतवेल वाढत वाढत जातो, ज्याला कशाचीही गरज लागत नाही, झाडाच्या आधारावर तो मोठा होतो, त्याप्रमाणे आपल्या देखील आयुष्यात अशीच धनाची भरभराट होत राहू देत. अमृतवेलाप्रमाणे आपलं धन असंच वरती यशाच्या शिखराला गाठू देत, असा त्यामागचा अर्थ आहे. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त बघूया काय असणार आहे. धनत्रयोदशीला पूजा संध्याकाळी केली जाते, तिन्ही सांजेला. म्हणूनच हा मुहूर्त 6:30 ते 7:15 पर्यंत असणार आहे. म्हणजे 6:31 ते 8:13 पर्यंत असणार आहे. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी देवाची, गणेशाची, कुबेरांची, माता लक्ष्मीची, विष्णुदेवांची पूजा केली जाते. या दिवशी आपण काय करायचं आहे, तर धन्वंतरी देवतांचा फोटो जर नसेल तर तो जरूर घेऊन यावा. घरात धन्वंतरी देवतांचा फोटो असावाच, उत्तर दिशेला लावला पाहिजे तो. याशिवाय अष्टलक्ष्मीची मूर्ती किंवा अष्टलक्ष्मीचा फोटो देखील खरेदी करा तुम्ही आजच्या दिवशी. अतिशय छान असा संयोग आहे आणि धनत्रयोदशीला खरेदी तर नेहमी केलीच जाते, शुभ मानलं जातं खरेदी करणे. म्हणूनच काय काय बरं खरेदी करतात आजच्या दिवशी जे शुभ मानलं जातं, तर या दिवशी लोक सोने, चांदी, भांडी, झाडू इत्यादी वस्तू खरेदी करतात आणि धन्वंतरी व माता लक्ष्मीची पूजा करतात. यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत त्या आर्थिक समस्याचे निराकरण केलं जातं. तर काय करतात यामध्ये, आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सोने, चांदी, भांडी खरेदी केल्यानंतर त्या नवीन भांड्यामध्ये धने भरून ठेवून त्यांचे पूजन केले जाते व त्यानंतर ते वापरण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेच्या पिठाचे
आपल्याला 13 दिवे बनवायचे असतात. या दिवशी 13 दिवे बनवल्यानंतर तुम्हाला त्या 13 दिव्यामध्ये यमदीपदानाचा देखील एक दिवा असतो. आजच्या दिवशी यमाची देखील कृपा प्राप्त व्हावी असं यासाठी दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा केला जातो. कणकेच्या पिठाचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आपल्याला. चारमुखी दिवा बनवायचा. बाहेर आपल्या अंगणात जागा असेल तर तिथे लावायचा आहे. नसेल तर बाल्कनीत हा दिवा लावायचा. मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल त्यामध्ये टाकायचं. कापसाची पांढरी वात लावायची आहे त्यामध्ये. आणि याशिवाय आणखीन 13 दिवे बनवायचे आहेत आपल्याला, जे धनतेरस, धनत्रयोदशीचे प्रतीक आहेत. 13 दिव्यांनी माता लक्ष्मीची, कुबेराची, धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे. 13 दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे. गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्थान द्यायचं. त्यानंतर लक्ष्मी मातेची, कुबेराची, धन्वंतरींची पूजा करायची आहे आपल्याला. आता या दिवशी तुम्हाला 13 दिवे जे करायचे आहेत, ते 13 दिवे बनवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तूप वापरायचं आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही आहे. धनत्रयोदशीला झाडू देखील खरेदी करतात. छोटासा झाडू किंवा केरसुणी म्हटलं जातं, जे घरात सुख समृद्धी घेऊन येते. अशी सुखाची प्रतीक असणारी झाडू किंवा केरसुणी याची देखील आज पूजा केली जाते. आज आणली जाते अशी लक्ष्मी, की घरात माझ्या सुख शांती येवो, संपत्ती वाढत राहो यासाठी. याचबरोबर महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे धनतेरसच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नका. हे अत्यंत अशुभ मानलं जातं. धनतेरस हा समृद्धीचा आणि संपत्तीचा सण आहे. या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नये. तसेच स्टीलची भांडी हे प्युअर स्टील किंवा त्यामध्ये लोखंड मिक्स असतं, म्हणून ती देखील घेण्याचं टाळावं. सुखसमृद्धीमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काचेची भांडी खरेदी केल्याने आर्थिक परिस्थितीवर ताण येतो, अडथळे येतात असं आपल्याला शास्त्र सांगतं. याशिवाय आजच्या दिवशी लोखंडी वस्तू देखील खरेदी करणे टाळावे. असे म्हटले जाते की लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. म्हणूनच हा दिवस देवी लक्ष्मी मातेला आणि गणपतीला, कुबेरांना समर्पित आहे. तर या दिवशी लोखंडाची वस्तू खरेदी करू नका. आपल्या कामामध्ये विघ्न, अडथळे येतात, शुभफळ मिळत नाही. म्हणून धनतेरसला सोने, चांदी, धातूच्या वस्तू म्हणजे पितळ, तांबे यांसारख्या वस्तू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. म्हणूनच जर या गोष्टी खरेदी करू नाही शकत, तर पुढच्या भागात आपण बघूया की काय गोष्टी आपण खरेदी करायच्या आहेत. एकदम सोप्या आणि सामान्य स्थितीत असणाऱ्या लोकांनाही खरेदी करता येतील, पण लक्ष्मी मातेला आकर्षित करता येईल अशा वस्तू. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.